नमस्कार. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण कोल्हापूरची एक सिरीज चालू केली होती. त्या निमित्ताने आपण कोल्हापूरमधील पारंपरिक दागिने पाहिले. त्यामध्ये आपण सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, लाईट वेट दागिने सुद्धा पाहिले. आता दागिने आले म्हटल्यावर साड्या पण पाहिजेत. जगात भारी कोल्हापूरच्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या सिरीजचा हा चौथा व्हिडिओ आहे. आज आपण आलो आहोत पोरे फॅशन्स मध्ये, जे महाद्वार रोड येथील बाबूजी माल रोडवर आहे. हे जवळपास 100 वर्ष जुनं दालन आहे. आज आपण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघणार आहोत. ही जी साडी आहे ह्याला म्हणतात हँडलूम पश्मिना. ही मी इथूनच घेतली आहे. यामध्येच आणखी एक कलर आहे. ही साडी पण किती सुंदर आहे बघा. चंदेरी मधील कतान चंदेरी सिल्क. चंदेरी साडी ही मूळची मध्य प्रदेश मधली चंदेरी नावाच्या शहरातच बनते. 13व्या शतकात राजकाळात ही विशेष प्रसिद्ध झाली. मला हा कलर विशेष आवडला. ही आहे टिश्यू चंदेरी. इथे सिल्क साड्या आहेतच, पण मला विशेष कॉटन साड्या सुद्धा आवडल्या. हे आहे चंदेरी मल कॉटन. यामध्ये पण बरेच कलर्स आहेत. प्युअर कंची साड्या घ्यायला तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही. इथे सुद्धा तुम्हाला प्युअर कंची साड्या मिळतील. कांजीवरम साडी ही भारताच्या तमिळनाडू प्रांतातील कांचीपुरम येथील सणा समारंभात या साड्यांना विशेष प्राधान्य दिले जातं. पण अस्सल कांजीवरम फक्त काही चोखंदळ महिलांनाच कळू शकते. संबळपुरी. ही आहे साउथ इंडियन सिल्क टिश्यू ब्रोकेट. ही आहे सॉफ्ट सिल्क पटोला. ही आहे प्युअर अर्गंजा. ही आहे कॉटन सिल्क अजरक प्रिंट. त्यामधील हे कलर. सध्या अजरक साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे. अजरक चंदेरी किंवा अजरक मुडाल मधल्या साड्या सध्या सगळीकडे दिसतात. इंदूरच्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून खास अहिल्याबाई होळकर यांनी चालू केलेली ही साडी. हिचं नाव इंदुरी. बऱ्याच लोकांना ही माहिती असेल, पण आता ही खूप दुर्मिळ झाली आहे. पैठणी भारतातील प्रसिद्ध साड्यांपैकी एक साडी. ही पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी आहे, ज्यावर चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेचच ओळखू शकतो. ही आहे स्पेशल इरकल पैठणी. पैठणीचे आपल्याकडे कितीही कलर असले तरी निरनिराळे कलर आपल्याला हवेच असतात. हँडलूम कॉटन पैठणी. ही आहे मुनिया पैठणी. आपण या सगळ्या हँडलूम पैठणी बघतोय. कलर पण बघा किती सुंदर आहे. सगळ्यात जास्त मला इथे आवडलेली ही ब्रोकेड पैठणी. महाराष्ट्रात इरकल म्हणून प्रचलित असलेली साडी मूळची कर्नाटकची. हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्यांची खासियत म्हणजे मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळा विणला जातो. ही सुंदर पारंपरिक साडी कॉटन आणि सिल्क दोन्हीमध्ये बनते. प्लेन कॉटन इरकल साडी आणि कॉन्ट्रास्ट खणाचं ब्लाउज सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. साड्यांच्या या व्हरायटी बरोबरच ड्रेसेसची पण खूप सुंदर व्हरायटी अगदी 400 पासून इथे अवेलेबल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या निरनिराळ्या पारंपरिक साड्या पाहिल्या त्या होत्या पोरे फॅशन्समध्ये. यामधील तुम्हाला मनापासून आवडलेली साडी कोणती हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या या जगात भारी कोल्हापूरच्या सिरीजमध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल हे सांगायला विसरू नका.